इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स दे दिया मुझे सर ने, इतने एजुकेशन मतलब इतना नीचे गिर के भी कॉलेज जा सके, दैट्स गुड. So somewhat related story, I was मतलब again rock bottom, मतलब शुरुआत तो पाताल लोक से की है, फिर you came to ज़मीन, like -1 to 0, 0 to 1 and then 1 to 100. That's the story. We कुछ ऐसा मतलब विरासत में मिला नहीं है anything, and everyone mostly has that, like whatever. So I mean, right, I was born in a small town called Malegaon, which is in Nasik district. Moved to Pune for higher education. How many Nashikkars here? Give a cheer. Woo! And so during it was semi English Marathi school types. तो उसमें मतलब एक चैलेंज ये था कि ना मुझे इंग्लिश ढंग से आती थी, ना मराठी ना हिंदी वगैरह ढंग से आती थी, ना मराठी एज वेल. आई कुडंट स्पीक प्रॉपर्ली बिकॉज वहाँ पे एक अलग डायलेक्ट स्पीक होती है मराठी लैंग्वेज की, वो मुझे आती थी. सो दैट वाज माय मदर टंग. बट माय डैड यूज्ड टू वर्क इन BSNL, और घर पे जो पीसी था, like we had a free internet access actually, और जो पीसी था वो हॉल में रखा था, not in any bedroom or any separate room. So whenever I used to use it, they used to see it. So I had to use it to do productive things. तो मैंने coding सीख ली. So first thing, like if you give your kids like a phone, या कुछ parents भी है यहाँ पे, या पीसी है तो हॉल में रख दो बस, आप वो सीख जाएंगे. So I learned coding. I developed a couple of apps, websites वगैरह. उसके बाद एक अंदर एक ईगो भी आ गया, कॉन्फिडेंस भी आ गया कि यार मुझे तो कोडिंग तो आ ही गई है, तो मैं क्यों PCM पढ़ाई करूँ ना, क्यों कैलकुलस ये वो न्यूटन वगैरह सब चीज़ें पढ़ूँ. तो मैं बोला कॉमर्स कर लेते हैं. एंड आई थिंक आई nothing against commerce colleges, but I went to BMCC, Manache Ganpati, and it was like #1 college in Pune. बढ़िया like everything was nice, and the reality check फिर से हिट हुआ कि यार कॉलेज मतलब ठीक है, मुझे लगा बिजनेस सिखाएंगे उधर, लेकिन वो कुछ तो अलग ही सिखा रहे. And then I started spending time outside the college, मतलब outside the classroom, in the college. So everyone used to know me, but nobody knew कि ये कौन सी क्लास में है. And then somehow, but I used to give some internals वगैरह करके धक्का गाड़ी पास तो हो ही रहा था. But 12th स्टैंडर्ड में थोड़ा ये हो गया कि मैंने स्टीव जॉब्स को पढ़ लिया जल्दी से. And अगर आपने स्टीव जॉब्स के बारे में पढ़ा है या सुना है, I mean एप्पल वगैरह everyone knows, but डेप्थ में अगर जाना है तो दैट गाय इज अ कॉलेज ड्रॉप आउट. तो मैं, लेकिन वो US में ड्रॉप आउट हुआ था, मैं इधर ट्राई कर रहा था करने के. वो जैसे चप्पल नहीं पहनता था कॉलेज में, वो करने लग गया, हिप्पी जैसा रहता था, मैं वैसे लग गया. आई मीन वो सेब के साथ उसका फोटो है, मैंने पोमेग्रेनेट डाइम के साथ. दैट वाज द लेवल ऑफ फैंडम आई हैड. ठीक है. सो तब वो नई जॉब्स के मूवी भी आई थी, और वो भी काफ़ी इंस्पायर कर रही थी मुझे, तो मैं बोला छोड़ देते पढ़ाई. बट छूटा तो नहीं था, बट आई जस्ट लॉस्ट इंटरेस्ट इन एजुकेशन, एंड आई सेड कि व्हाट शुड वी डू. लाइक देन प्रॉब्लम स्टेटमेंट ढूंढा. आई स्टार्टेड स्टडी दुनिया. सो इट वाज अ एजुकेशनल प्लेटफॉर्म, सोशल नेटवर्क टाइप्स, और फिर उसको हम स्केल करते गए. 12th में था तब तक वो बढ़ा, लेकिन फिर से मतलब यूजर्स तो आ गए, बट मोनिटाइज नहीं कर पाए. राइट, मोनिटाइज नहीं कर पाए, इसलिए उसे बंद कर देना पड़ा. ओके. तो अभी डिस्कशन में बहुत लोगों ने पिवट बोला है. एवरीवन नोज व्हाट पिवट मींस. मतलब अगर किसी को पिवट मतलब रूट चेंज कर लेना है. अगर आपको कुछ दिखा है कि सामने लाइक डेड एंड है, तो टेक द टर्न. राइट. तो हमने वो बंद कर दिया, हमने टिफिन डिलीवरी सर्विस शुरू कर दी. तो दिस वाज अनदर रॉक बॉटम कि मतलब जिस उम्र में गार्डन्स में घूमना चाहिए, हम टिफिन लेके घूम रहे हैं. ओके. सो देयर वाज दिस होटल हाउस ऑफ पराठा, अभी काफ़ी फेमस भी है वो तब भांडारकर रोड पे थी. हम वहाँ से टिफिन्स पिकअप करते थे, मैं और मेरा को फाउंडर. एंड ILS, गोखले, FTII, फिर जैन हॉस्टल, फिर BMCC, MMCC, ये पूरे रूट में डिब्बे डिलीवर करते जा रहे थे. एंड देन 2 months happened. Someday some of my relatives और मेरे घर पे बता दिया कि तुम्हारा लड़का क्या पार्ट टाइम जॉब कर रहा है, इतने भी क्या गरीबी आ गई.
and then somehow I had to tell कि नहीं वो we had done that, तो 2-3 महीने में मैंने वो बंद कर दिया. And सर है रेस्टोरेंट इंडस्ट्री knows it's a very operation intensive business. 150 थे हमारे पास टिफिन्स, but still I mean it's a very difficult. तो वो बंद कर दिया. And then तब 12th के पेपर आ गए. And then इस पूरे चक्कर में I was nowhere to be seen. And then everyone in the college got hyper क्योंकि हमारे कॉलेज का हर साल 100% रिजल्ट होता है. ये एक बंदे की वजह से कॉलेज का नाम खराब हो जाएगा. And then somehow forcefully जिन लोगों के पास मुझे जाना चाहिए था कि सर प्लीज असाइनमेंट प्रोफेसर वे लाइक बैठ कुछ भी कर एटलीस्ट पास हो जा. वो भी कॉमर्स में. And then I somehow passed, but it was necessary क्योंकि उसका हेल्प हुआ मुझे when I needed a passport. तो उसके लिए आपको एक बोनाफाइड सर्टिफिकेट लगता है. अगर आप बाहर से आते हो तो कॉलेज gives you a bona fide certificate. So I think thanks to BMCC I got a passport. Then BMCC became autonomous. You guys are autonomous. तो मैं autonomy में जो तो autonomous में क्या हो जाता है, अटेंडेंस स्ट्रिक्ट हो जाता है, बायोमेट्रिक ये वो. और फिर कुछ एग्जाम थी और मुझे मतलब आई डिडंट वेक अप. एंड देन नेक्स्ट डे आई वाज लाइक एक पेपर बैक लगेगा अगले सेम में दे देंगे. दूसरा पेपर लगा, बोला अब 2 पेपर बैक लगी गए, पूरी एग्जाम फिर से दे देंगे. एंड दैट्स हाउ आई ड्रॉप्ड आउट ऑफ कॉलेज. ऐसा कुछ मतलब सोच के नहीं किया था कि मुझे छोड़ना है कॉलेज, ठीक है. बट देन नाउ आई एम टेलिंग ये अब तक अल्लड़पन था. दिस वाज इमैच्योरिटी. But it was risk taking because there was nothing to fall back on, कुछ ऐसा nothing to lose. इसलिए उसके बाद I joined a co-working space. That's how the Karvinagar reference come. There's one Devi temple. उसके सामने एक Synergip की building है अभी. That's a very rundown building. Like उधर एक beer bar है अभी. I don't know what happened to that. But it was a IT company उधर और वहाँ पे एक co-working space उन्होंने बनाया था. तो मैं उधर as a admin join हुआ. और फिर उधर मैं उनको बोला कि यार आप मुझे पैसे मत दो, आई विल वर्क फॉर फ्री, आई विल मैनेज योर स्पेस, यू जस्ट गिव मी 3-4 seats. एंड दैट्स हाउ द जर्नी स्टार्टेड. आई इनकॉर्पोरेटेड द कंपनी व्हेन आई वाज इन फर्स्ट ईयर, लाइक ड्रॉप्ड आउट एंड ऑल. और फिर उसके बाद उधर जो कंपनीज थे उनको डिजिटल मार्केटिंग सर्विसेज प्रोवाइड करने लग गया. लाइफ बिकेम लिटिल बिट बेटर. फिर बीच में स्ट्रेसफुल टाइम्स भी आते रहे. एंड देन अगेन मतलब गुड फेज केम व्हेन आई गॉट टू विजिट इजराइल. उधर कुछ महीने आई स्पेंट, आई लर्नड अबाउट स्टार्टअप्स, केम बैक. एंड देन केम कोविड. सो कोविड वाज द बिगेस्ट रॉक बॉटम सो फार. मतलब अब तक कुछ भी रैंडम कर रहा था मैं, बट कोविड में आते आते आई हैड अ सीरियस बिजनेस, अ सेट ऑफ कस्टमर्स. बट वी वर सर्विसिंग बेसिकली लार्ज एंटरप्राइजेस लाइक ब्रिजस्टोन, आईटीसी एटसेट्रा. और उनके लिए हम व्हाट्सएप चैटबॉट्स बना रहे थे. एंड हर कंपनी ने पेमेंट टर्म्स डिफर कर दिए. मतलब 30 डेज से 90 डेज पे चले गए, राइट. 90 डेज से 120 से इंडेफिनिट. एंड उस टाइम पे मेरे ऊपर कर्जा था 3.5 लाख रुपए. ओके, 3.5 लाख रुपए के लिए आई वाज इन सच अ बैड स्टेट. मेरा फ़ोन एयरप्लेन मोड पे रहता था क्योंकि बहुत सारे लोग मुझे कॉल करते थे. आई हैड नो वेयर टू गो टू एंड इट वाज अ बूटस्ट्रैप बिजनेस. और फिर मेरे मतलब कहीं कहीं से उधार लेके रखा था, कुछ किया था. एंड that was I think the like 2021 कुछ लोगों के लिए बहुत बढ़िया था क्योंकि उन्होंने वर्क फ्रॉम होम ये सब 2 जगह जॉब किए, 2 जगह पीएफ निकाले लोगों ने. बट फॉर मी इट वाज वेरी ट्रेजिक. एंड वो कॉलेज ड्रॉप आउट को नाउ वी आर कनेक्टिंग द डॉट, राइट. 2020 बैच. तो मेरे जो दोस्त लोग थे उनकी प्लेसमेंट हो गई. Every new WhatsApp status would make me more depressed कि मैंने क्या किया इतना 4 साल में. What did I do, right? मतलब कल मेरा एक दोस्त he had come, right? He passed CA. Like 5 of my roommates are CAs. तो किसी को 24 lakhs, किसी को 28 lakhs. And I was like मैंने क्या किया, मेरे पे तो इतना कर्जा है. But somehow I took even psychiatric help. I took therapy, and it's very lot of people don't speak about these things कि I saw a mental health startup called You, and you know, I think that really needs to be taken out. कि yes, there are mental health issues. हर किसी को हो सकते हैं, and you should seek professional help. So I took that. I somehow figured out ways. कहीं से थोड़ा cost reduction कर दिया, टीम को lay off कर दिया. So by August 21, so it took me 1.5 years to come back on track. तो August 21 में बोला यार मैंने इतने साल WhatsApp chatbots बनाए हैं तो लेट मी प्रोडक्टाइज दिस ऑफरिंग. तो मैंने वो ऑफरिंग को प्रोडक्टाइज किया, क्विकरिप्लाई.io.
और फिर in 6 months somehow I got connected with lot of investors and we raised around 2.5 crore rupees. मतलब that was like 3.5 लाख रुपए का कर्जा था मेरे को and then 2.5 crore in funding in just a span of 2 years. So rock bottom आप hit करते हो then you again go up. कभी कभी और नीचे चले जाते हो फिर से आप चले जाते हो but the only thing is keep going keep going keep going. और दूसरी चीज जो प्रॉब्लम है वो तो सिचुएशन कुछ कोई भी हो सकती है आपके सामने राइट. इट वोंट बी द सेम सिचुएशन एवरी टाइम. इट विल चेंज. देयर इज ऑलवेज लाइट एट द एंड ऑफ द टनल. रिमेंबर दैट. एंड फिर उसके बाद 22 में फंडिंग फर्स्ट राउंड रेज किया. क्विक रिप्लाई हम स्केल करते गए. वी रीच्ड 500,000 ARR. करीब करीब 4-4.5 करोड़ एनुअल टर्नओवर उसका हो गया. एंड उसके बाद फिर अगेन वही चीज़ हमने देखा कि बहुत ज़्यादा कंपटीशन हो गई व्हाट्सएप चैटबॉट की स्पेस में. देयर आर लॉट ऑफ कॉम्पिटिटर्स इन दैट स्पेस. तो फिर से रॉक बॉटम कि आप तो रेज कर चुके हो पैसा तो आपको इन्वेस्टर को रिटर्न भी तो देना है कभी ना कभी. एंड देन अगर स्टैग्नेंसी आती है राइट बिजनेस में दैट इज द नाइटमेयर. सो आई कुड कंप्लीटली रिलेट विद ख्याति व्हेन शी वाज सेइंग समथिंग अबाउट स्टैग्नेंसी कि अगर आपके पास बिजनेस में लॉस भी हो रहा है ना तो भी एटलीस्ट यू हैव सम फायर्स टू फाइट. कुछ लड़ाई है आप लड़ सकते हो. यू हैव सम इश्यूज यू आर एटलीस्ट वर्किंग. बट जब बिजनेस स्टैग्नेंट हो जाता है ना तब आपको सबसे ज्यादा परेशानी होती है. आप कितना भी हाथ पे हिला लो कुछ हिल ही नहीं रहा. एवरीथिंग इज देयर. तो वो फेज में हम आ गए. देन वी अगेन थॉट कि क्या कर सकते हैं. एंड दैट्स हाउ द क्विक वीडियो आइडिया केम इनटू पिक्चर. एंड देन वी अगेन रेज्ड अनदर $1 million. और फिर उसको हम स्केल करते गए एंड नाउ समहाउ वी आर देयर. सो बेसिकली इट्स अ अप डाउन ग्राफ एंड एवरीवन विल हैव दोस रॉक बॉटम्स बट हाउ यू फाइट बैक दैट इज देयर. एंड आई एम वेरी ग्रेटफुल टू गॉड कि मुझे एटलीस्ट वो फाइट बैक करके आई एम हियर टू टेल दैट स्टोरी राइट. हो सकता था कि कोविड में ही मैं गायब हो जाता. कुड हैव बीन लाइक आई वुड हैव पिक्ड अप सम जॉब और done something else right. So take risk with caution as well. मतलब मैंने जो किया it's a success story. We were discussing in the इसकी college dropout हो गया. अभी ये success story हो गया. मेरा जो investor है like most people don't know. So Ritesh Agarwal is also our investor. He has we haven't announced the deal yet. In months we will be announcing it. He has a family office called Aroa Ventures. You must be knowing Akasa Air. So उसके जो दूसरे co-founder है not Mr. Rakesh Jhunjhunwala, the other one Aditya Ghosh, he is also an investor. So these are all ex-OYO guys. And Ritesh also is a college dropout. But whenever he speaks to me or whenever we are interacting with other people, like one caveat we give that if you are really passionate about it और college side by side हो सकता है तो कर लो. Don't just jump without a life jacket. That is a stupid thing to do. We did that. Somehow we survived and we are here to tell that story. ये हम जिंदा बच गए इसलिए हम बता पा रहे हैं. अगर नहीं हो पाता तो कुछ नहीं था. बट अगर if you are so like if your college is interfering in your education right then probably you can drop out. मतलब Mark Twain used to say that I will never let my school interfere in my education. मतलब Mark Twain was not very learned but all of whatever his writings were right. So he said कि I never let school intervene in my education because he said my education even was continuous when I was not taken any formal degree or any college or anything. So that's my 2 cents about the rock bottom. I hope I gave you the real picture as well as inspired you enough. क्योंकि यार जिस flow से ये conversation जा रहा है ना आधे हाथ और कम हो जाए. नहीं sir, we do have follow-up questions and I think it would be safe to say that Krishikesh sir is the Rancho of BMCC. Yes sir, Krishna sir. माझी स्टोरी सर जसं म्हणले ड्रॉप आउट त्याच पद्धतीची आहे. तर माझं 10th जेव्हा झालं त्याच्यानंतर हिअर अबाउट नादब्रह्म कुणाकुणाला माहिती इथे. हो सर आमच्या इथे बाहेर पण आहे कमिन्स कॉलेजचं. तर माझं 10th जेव्हा पास आउट झालं आणि त्याच्यानंतर मी बऱ्याचशा
म्हणतात ना की फॅमिली बॅकग्राऊंड जास्त एज्युकेटेड किंवा ह्या गोष्टी नसल्यामुळे बऱ्याच जणांना मी विचारलं की 10th झालंय काय केलं पाहिजे, राईट. हे नॉर्मली होतं मराठी फॅमिलीमध्ये तर बऱ्यापैकी होतं, आणि त्यातलं त्यात मला माहीत नव्हतं की काय करायला पाहिजे. आणि मी बऱ्याच जणांचे सजेशन्स घेतले. आणि पुण्यामध्ये एक कल्चर आहे, जसं एक्झाम झाल्याच्या नंतर बरेचसे वेगवेगळे जसं गणेश कला क्रीडा असेल, दीनानाथ असेल, वेगवेगळ्या जे हॉल्स आहेत तिथे बरेचसे असे फ्री ट्रेनिंग किंवा फ्री असे सेमिनार्स घेतले जातात की 10वी नंतर भविष्य काय. तशा गोष्टी मी 10th नंतर बऱ्याचशा केलेत. म्हणजे इव्हन मी कोणतंच कॉलेज असं नसेल की जिथे जिथं फ्री सेमिनार असेल तिथे मी जाऊन अटेंड करायचो की बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासाठी. MPSC UPSCचे बरेचसे जे सदाशिव पेठेमध्ये क्लासेस आहेत त्यांचेही जे यशस्वी होतात, पासआउट होतात, त्यांचेही बरेचसे इन्स्पिरेशन स्टोरीज ह्या गोष्टी मी 10th नंतर केल्या. आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांना विचारल्याच्या नंतर एक गोष्ट समोर आली की अरे 10th नंतर इंजिनिअरिंगला खूप जास्त स्कोप. आणि त्यातल्या त्यात 10th मध्ये साधारणतः 74% होते. त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या सजेशन नंतर डिप्लोमासाठी ॲडमिशन्स घेतला. आणि ते डिप्लोमा पण कशात घेतलं तर मॅडमचा जो बिझनेस आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी. आणि तेव्हा हा खूप 2012चा जो टायमिंग म्हणजे साधारणतः 10 ते 12 मध्ये मेकॅनिकल म्हणजे खूप स्कोप. आणि बऱ्याच जणांना विचारल्याच्या नंतर जे इंडस्ट्रीमध्ये वर्क करतात खूप स्कोप आहे, कधीही न थांबणारा बिझनेस आहे, ऑटोमोबाईल बिझनेस आहे, वर्किंगही करू शकतो, स्वतःचा काही वर्कशॉपही चालू करू शकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या होत्या. मग त्याच्यानंतर फर्स्ट इयर झाला, सेकंड इयर झालं, थर्ड इयर झालं, कम्प्लीट झालं. आणि त्याच्यानंतर साधारणतः एक 84 ॲग्रिगेट पर्सेंटेज आले. आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन्स घेतलं. आणि इंजिनिअरिंगला जेव्हा ॲडमिशन्स घेतलं फर्स्ट इयर, तेव्हा कुठेतरी जाणवायला लागलं की येस मी याच्यामध्ये परफेक्ट नाही आहे, किंवा मी जे एज्युकेशन घेतोय किंवा जे मी करतोय त्यात काहीतरी मिस्टेक्स होती किंवा काहीतरी चुका होत आहेत. मग तेव्हा मी स्वतःला एक गोष्ट सांगितली आणि त्याच्यासोबतच साईड बाय साईड जसं सरांनी सांगितलं की आपलं कॉलेज चालू आहे त्याच्यासोबतच वर्किंग म्हणजे आपण पार्ट टाइम जॉब, तर हे मीही केलं आहे. आणि वेल नोन ब्रँड आहे पतंजली, राईट. मी जेव्हा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला होतो, कॉलेज साधारणतः 8 पासून ते 3 पर्यंत चालायचं. आणि 3 वाजता जेव्हा घरी आल्याच्या नंतर मी 4 ते 7 हे सेल्सचं काम करायचो. म्हणजे दिवसभर इंजिनिअरिंगचा जो ॲप्रॉन असतो तो घालायचा, आणि घरी आल्याच्या नंतर ते मेडिकल फील्ड असल्यामुळे त्यांचं व्हाईट ॲप्रॉन जे मेडिकल कॉलेजचं असतं. आणि साधारणतः फर्स्ट तो जॉब जेव्हा सेलचा चालू केला तेव्हा 1 to 1 कस्टमरची इंटरॅक्शन्स कशा पद्धतीने होत आहेत, कस्टमर आपल्याला रिजेक्ट्स कशा पद्धतीने करत आहेत, किंवा एखादी 50 रुपयाची गोष्ट जरी आपल्याला सेल करायची असेल तर तो किती मोठा चॅलेंजिंग आहे, राईट. आपण ह्या छोट्या गोष्टीतून मी डेली 40 ते 50 कस्टमरला मीट करायचो, भेटायचो. आणि पतंजली तेव्हा बऱ्याचशा गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं होत्या आणि आत्ताही आहेत. तर त्याच प्रोडक्ट मी 1 to 1 सांगायचो आणि मला सेल्स करायचं होतं, पण मी तेव्हा स्पीच त्यांना सांगायचो की मी ह्या कॉलेजमधून आलोय आणि तुम्ही तर हा प्रोडक्ट घेतला तर मला 2% मिळतील किंवा मार्क्स मिळतात. अशा पद्धतीने काही सेल्स स्पीच जे आहेत ते सिनियर्सकडून, जिथल्या सेल्स टीमकडून माहिती करून त्या पद्धतीने मी करायचो. आणि घराचे शेजारी आजूबाजूचे राहणारे कन्फ्युजनमध्ये सगळे की अरे हा नक्की इंजिनिअरिंग करतोय की मेडिकल करतोय. म्हणजे दिवसभर तरी सांगतोय की मी इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि इंजिनिअरिंग करतोय, आणि संध्याकाळी बघितलं तर काय हा मेडिकलचा जो ॲप्रॉन आहे व्हाईट तो घालून हा हे करतोय, आणि ते बॅग आणि सगळ्या गोष्टी. मग हे अराउंड, आणि हे मी मुद्दामून केलं. हे सांगायचा अर्थ याचा असा की हे का केलं, कारण की घरची परिस्थिती एक्झिस्टिंग आमचे काही बिझनेस आहेत,
फ्रूट मार्केट ॲट फ्रूटमध्ये होलसेलिंगचं आमचं गाळा होता एक्झिस्टिंग, आहे तो ऑलरेडी. आणि त्याच्यासोबतच आमचे 1-2 अजून बिझनेस चालू होते म्हणजे घरामध्ये. पण मला ॲज सच ॲज गरज नव्हती की ती जॉब करायची किंवा ह्या गोष्टी करायच्या, पण अनुभव घेण्यासाठी तो आपल्याला करावंच लागतं. आणि त्याच्यातून जे आपल्याला मिळतं ते पैशापेक्षा कितीतरी पटीनं मोठं असतं. आणि मग साधारणतः पहिल्या महिन्यात जेव्हा मी काम केलं पार्ट टाईममध्ये, मला पगार मिळाला होता 1600 रुपये. आणि ॲक्च्युअल आपण जे म्हणतो 10 रुपयाची व्हॅल्यू काय असती, 100 रुपयाची व्हॅल्यू काय असते, जोपर्यंत ते आपण कमवत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही. आज आपले आईवडील किंवा मी जेव्हा कॉलेज लाईफमध्ये होतो, स्कूलिंगमध्ये होतो, सगळ्या याच्यामध्ये होतो, प्रत्येक महिन्याला ते आपल्यासाठी जे काही पैसे लागतात सगळ्याच गोष्टी ते प्रोव्हाइड करतात. कितीतरी ते स्ट्रगल आणि बऱ्याचशा गोष्टी मेहनत घेऊन आपल्यासाठी ते करत असतात. पण त्याची बऱ्याचदा आपल्याला त्याची जाणीव नसते आणि माहितीही नसतं. आणि मग हे जेव्हा मला कळालं म्हणजे जेव्हा मला 1600 रुपये पगार मिळाला, एंटायरली 1 महिना काम करून पार्ट टाईममध्ये 1600 रुपये कमवण्यासाठी मला किती जास्त कष्ट करावे लागतात. आणि मी तर आई वडिलांचे लाखो रुपये खर्च केलेत, मग ते किती कष्ट केले असतील त्याची जाणीव मला त्या दिवशी झाली. आणि त्याच्यानंतर पुढचे 6 महिने तो जॉब कंटिन्यू केला. बऱ्याचशा कस्टमर आणि बऱ्याचशा गोष्टी मला मार्केटमध्ये डिमांड काय आहे, सप्लाय काय आहे, कशा पद्धतीनं ते केलं जातं, ह्या गोष्टी मी एक्सपिरियन्स घेतल्या. आणि त्याच्यानंतर खरी जर सुरुवात जर म्हणली तर सेकंड इयरला मी डिरेक्टली आणि घरचे पण ह्याच्यामध्ये होते आई वडील की माझा मुलगा इंजिनिअरिंग करतोय, 2 वर्षानंतर तो मस्त पास आउट होणार आहे, इंजिनियर होणार आहे, असं सगळ्यांना सांगत होते. आणि सेकंड इयरला मी घरी सांगितलं की मी कॉलेज बंद करतोय. तर घरचे बऱ्याचशा आपल्या इन्व्हेस्टमेंट आणि बऱ्याचशा गोष्टी केले होते. मग तेव्हा त्यांना सगळं सांगितलं की माझं त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, आणि कदाचित मी ते कंप्लीट केलं असतं तर त्याच फील्डमध्ये मी परत पुढे काहीतरी गेलं असतं, पण मला स्टॉप करायचं होतं. मग त्याच्यानंतर जी सुरुवात झाली 2012मध्ये, आम्ही पहिलं जे रेस्टॉरंट आहे नॉर्मल सगळ्या ठिकाणी जसं साऊथ इंडियन सगळंच ठेवून बिझनेस करतात, तसं कात्रजमध्ये पहिलं नादब्रह्म डोसा इडली या नावाने पहिलं हॉटेल चालू केल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड स्टोरी आमची काहीच नव्हती. म्हणजे एखादा बिझनेस जेव्हा स्टार्ट करतो नवीन, आणि त्या ठिकाणी आम्ही एक स्टोअर घेतला होता, तर बरेच जण इथे म्हणत होते की प्रत्येक 5-6 महिन्याच्या नंतर इथं कोणतरी येतं आणि बंद करून जातं. मग तो ओनर जो आहे तो म्हणला की तुम्हाला किती दिवस चालवायचं आहे. आम्ही म्हणलं बघू किती दिवस चालते तेवढे दिवस चालू. अशा पद्धतीने घेतल्याच्या नंतर साधारणतः 14 ते 15 तास आम्ही तिथे वर्किंग करायचो. करत असताना सर जसं म्हणले की फूड बिझनेस जितका सोपा दिसतो तितका नाही आहे, कारण की ऑपरेशन हे खूप ह्यूज आहे आणि खूप मोठं आहे. क्वालिटी कन्सिस्टंटली मेंटेन ठेवणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि जे मॅनपॉवर आहे तिथले त्यांना कंट्रोल करणं तोही एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि 2012 पासून जेव्हा रेस्टॉरंट बिझनेस चालू केला, एक हॉटेलचे आम्ही 2 हॉटेल केलं. दगडूशेठ गणपतीच्या समोर दुसरं आउटलेट चालू केलं, वाडिया, नंतर नरे, अशा मल्टिपल एरियाजमध्ये आम्ही 6 स्टोर्स चालू केले होते 2012 ते 2018 पर्यंत. आणि 2018मध्ये कोविड आला. कोविडमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना खूप मोठे चॅलेंजेस आले, तसा आम्हालाही चॅलेंज फेस झाला तिथे. आणि आउट ऑफ 4 हॉटेल्स हे आमचे बंद झाले. आणि परत आम्ही रुटीन बॅक टू फुटवर्क जे 2 हॉटेल्सवरती आलं. आणि त्याच्यानंतर खरी जी जर्नी आहे आमची ती तेव्हापासून ऑलरेडी म्हणतो ना की बऱ्याच जणांना दिसतं की अरे हा बिझनेस आत्ताच आला आहे आणि खूप मोठा वेंचर क्रिएट झाला आहे, तर त्याच्या पाठीमागची जी स्टोरी आहे ती खूप मोठी असते. त्याचा स्ट्रगल आणि त्या गोष्टी जर म्हणजे प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा वेगवेगळा असतो. मग 2020मध्ये जेव्हा आम्हाला नवीन काहीतरी स्टार्ट करायचं होतं, तेव्हा आम्ही एक गोष्टीवरती विचार केला की आपण कोणतेही काम करत असताना ऑलरेडी एक्झिस्टिंग साऊथ इंडियन सगळे प्रोडक्ट ठेवून आपण बिझनेस करत होतो, सगळे चालतही होते, पण आपल्याला आता काहीतरी वेगळं जर करायचं असेल तर इनोव्हेशन्स करणं फार गरजेचं आहे. आणि मग जे चॅलेंजेस येतात फूड इंडस्ट्रीमध्ये त्याच्यावरती कसं आपण ओव्हरकम करू शकतो. एंटायरली 2 वर्ष
आम्ही म्हणजे आम्ही 5 पार्टनर याच्यामध्ये वर्किंग करतो ॲज अ फॅमिली, राईट. 4 जण आम्ही एकत्र भाऊ आहे आणि एक आमचे जिजू, असे आम्ही 5 जण ह्या बिझनेसमध्ये काम करत असताना 2 वर्ष आम्ही एंटायरली R&D वरती वर्किंग केलं की एक्झिस्टिंग इवन सिटिंग अरेंजमेंट काय असायला पाहिजे की स्टँडिंगमध्ये असायला पाहिजे, प्रोडक्टचं प्राइसिंग जे आहे 10 रुपीजच का असायला पाहिजे, प्रोडक्ट सिलेक्शन करत असताना प्रोडक्ट इडलीच का असायला पाहिजे, राईट. स्टोर किती स्क्वेअर फीटमध्ये असायला पाहिजे, कोणत्या एरियाजमध्ये असायला पाहिजे, स्ट्रॅटेजीज काय असायला. एंटायरली 2 इयर्स आम्ही याच्यावरती खूप रिसर्च केला. आणि स्टार्टिंगला जेव्हा आमचे एक स्टोर 20 नोव्हेंबर 2021 मध्ये पहिलं नादब्रह्म इडलीचं जेव्हा स्टोर चालू केलं तेव्हा तिथं 10 रुपयामध्ये इडली आम्ही लॉन्च केली. आणि बऱ्याच जणांना सजेशन्स विचारले की 10 रुपयामध्ये असं इडली चालू करतोय आणि एकच प्रोडक्ट ठेवतोय. तर आम्हाला लिटरली सगळ्यांनी वेड्यात काढलं की यांचा काय 5-6 महिने चालेल बिझनेस आणि त्याच्यानंतर तो बंद होईल. आणि मग ती जी गोष्ट होती तिथे स्टार्ट केल्याच्या नंतर साधारणतः 1 दिवसाला 2000 इडली आम्ही सेल करायचो, फक्त एक इडली प्रोडक्ट. म्हणजे हे स्वतःसाठी एक चॅलेंजेबल होतं. आज मल्टिपल मेनूज ठेवून बरेच जण बिझनेस करतात फूड इंडस्ट्रीमध्ये, पण आम्ही हा विचार केला की एकच प्रोडक्ट ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली क्वालिटी मेंटेन ठेवायचं आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणी जरी आलं एकसारखी टेस्ट, हायजीन, क्वालिटी आणि क्विक सर्व्हिस. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो आणि वेटिंग करावं लागतं कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आणि त्याच्यानंतर ऑर्डर, त्याच्यानंतर फूड कमीत कमी अर्धा 1 तास जातो. मग ह्या बऱ्याचशा गोष्टीवरती R&D रिसर्च केल्याच्या, ॲनालिसिस केल्याच्या नंतर पहिलं जे स्टोर चालू झालं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन केले. पुढच्या 5-6 महिन्यामध्ये कन्सिस्टंटली सप्लाय चेनपासून सगळ्याच गोष्टीवरती वर्किंग केलं. आणि फ्रँचायसी, बरेचसे लोक फ्रँचायसीसाठी यायला लागले. मग ऑटो पायलट मोडवरती चालणारा एक फ्रँचायसी मॉडेल डेव्हलप केला त्याच्यामध्ये. आणि मग एंटायरली पहिल्या वर्षामध्ये 30 आउटलेट ओपन केले. 2022 मध्ये, 2023 मध्ये 50 आउटलेट ओपन केले. 2024 मध्ये 80 आउटलेट ओपन केले. 2025 मध्ये आत्ता लास्ट 108 आउटलेट ओपन केले. आणि ही गोष्ट म्हणजे आम्ही म्हणजे म्हणतो ना की बरेच जण त्यातलं तुम्हाला काय माहीत नाहीये तर तुम्ही काय करू शकत नाही असं बऱ्याच समाजातून बोललं जातं किंवा म्हणलं जातं. पण स्वतःवरती विश्वास जेव्हा असतो तेव्हा ते 100% कम्प्लीट होतं. कारण की सुरुवातीला जेव्हा स्टार्ट केलं 1 आउटलेट पासून आम्ही विचारही केला नव्हता. आज एंटायरली पॅन इंडियामध्ये आमचे 300 आउटलेट वर्किंगमध्ये आहेत. आणि साधारणतः जे 1000 इडली पासून जो प्रवास चालू झालेला होता ते आज नादब्रह्मच्या एंटायरली सगळ्या आउटलेट मिळून आम्ही 5 ते 6 लाख इडली आम्ही डेली बनवतो आज. आणि अराउंड याच्यामध्ये 300 ते 400 लोकांची टीम आमची वर्किंग करते, फ्रंट एंड, बॅक एंड. आणि 3-4 ठिकाणी आता ऑफिस वर्किंग आहेत. नियर अबाउट 100 CR पर्यंत आता सेल आमचा आहे फायनान्शियल इयर. आणि सगळ्यांसोबतच जर विचार केला तर याच्या पुढे आम्ही टार्गेट ठेवलेले प्रत्येक इयरला आमचं टार्गेट सेट होतात. आणि 2030 पर्यंत एक पॅन इंडियामध्ये एक हेल्दी भारत बनवायचं हे विजन घेऊन आम्ही आता वर्किंग करतोय. आणि इंडियामध्ये टोटली 29,000 आउटलेट ओपन करायचं आमचं जे टार्गेट आहे ते घेऊन आता आम्ही काम करतोय. येस, थँक्यू. Wow, thank you to the panelists for being so candid and being so open about their journeys. जसं की म्हणजे सगळ्यांनी शेअर केलं. आय थिंक नाही लाजणं म्हणजे लाज किंवा एक काय म्हणतात एक थोडंसं लाजणं सोडून देणं आणि टू गो आउट देअर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन बिईंग अन एंटरप्रेनर. Also perseverance where you never stop but you are always flexible and open to new ideas, to pivot. Pivot is an important word that was used here a lot today.
So thank you everyone for sharing your thoughts. I would like to thank Impulse 2025 sponsors. Our platinum sponsor, Rajyog Toyota, youth partner, Campus Times, official online news media partner, Punekar News, official munching partner, Guru Krupa Budhani Waferwala, vigilance partner, Quick Heal, knowledge partner, Just Engineering, Bugsy, who is our main title goodies sponsor, Mahesh Sahakari Bank. We also have Tai, who is our knowledge partner again. We have Jiva. We have Solanki's Milk Cocktail Kiosk. We have the Entrepreneurs of India. And we have Cafe Starving Owl as our sponsors. So a huge round of applause for our sponsors. So as I think all of the panelists are rightly thinking कि इतने heavy topics starting में ही क्यों ले लिए? Rapid fire. Yeah. तो फिर we have follow-up questions to those things कि in 1 or 2 sentences can you describe the eureka moment of your life in your business कि आपको लगा कि हाँ अब बन गए businessman, अब बन गए entrepreneur. तो what was the eureka moment in your business? I don't think it exists. There is no idea. So I mean, you develop the ideas over the period of time. ऐसा we are not किसका Archimedes का ना? Yeah. We are not Archimedes. बाथटब में गिरे और it's like any idea you see from Facebook. Everything started as something else, but they slowly developed gradually, and it went that way. Can you help? Yeah. I don't have a eureka moment कि business कब हुआ. हमारा जो नया strategy हम जो build कर रहे हैं, that came by fluke, where we were trying to organize our own buying and selling business, and हमने हमारा खुद का एक internal product बनाया. एंड उससे हमारा जब बिजनेस बढ़ा तो बहुत सारे डीलर्स हमारे पास आए कि यार तुमने कहाँ से लिया. एंड देन सडनली इट वाज जस्ट नॉट 1-2 बट टू व्हीलर एटलीस्ट वी हैड 10 to 15 in just 1 month span. We had around 10 to 15 two-wheeler dealers and 10 to 15 four-wheeler dealers who just heard about our product. एंड हाँ ये two-wheeler.com ऐसा कर रहा है एंड हमारे पास आया. उन्होंने कहा कि हमें भी चाहिए. एंड दैट इज़ हाउ यू नो आवर pivot or our strategy is that we're moving into a SaaS space, which is creating an entire dealer ecosystem for pre-owned two-wheeler and four-wheeler industry. तो आप जो भी imagine कर सकते हो second hand two-wheeler या four-wheeler industry में जितने भी solutions, tech solutions, where I can already see a lot of collaborations here. Yeah, that was the eureka moment. It was just like one random day it happened, and it just happened, it clicked. So yeah. So I feel eureka moment is basically you. This is for me, just very personal. I'm saying कि yes, I have made it. I have done something in life. I guess it has not occurred yet, and I feel वो नहीं आएगा बहुत जल्दी. It's going to take still lot many years because it's too soon to have that eureka moment. अगर वो मुझे लगता है कि वो eureka moment आ गया ना तो then I'll be sleeping till 10 a.m. in the morning. Not really working hard. So yeah, that's my answer. Bottom और चाहिए तो वो बता सकता हूँ. I think it's more, eureka is more like of a realization, figuring out what you want to do next. Probably you quantify for how long. For me, it was realization of how Indian handicrafts are existing and how undervalued they are. Right from Kolhapuri chappals or Chitra Kathi of Maharashtra or Nirmal painting of Telangana, I was really mesmerized by the process and the kind of what the depth these artisans give and versus how they are paid for it. Just to give you an analogy, you would have heard about Pashmina shawls of Kashmir, right? So if you go to buy a pure plain Pashmina without any design, but a pure one, जो कहते हैं ना कि when it passes through the ring, it's that good, that sleek, and you can use it in winter as well as in summers. So that cost, the starting is 1 lakh rupees
the selling price जो हम लेते हैं. But now when we went on field talking to these artisans who are making pashmina shawls, they get 500 rupees from that 1 lakh. So you see how huge the gap is, 500 to 1 lakh. And that's how undervalued our Indian artisans are. And then people like us or Gulakari Foundation say that handicrafts or Indian artists endangered these days, because that's what the reality of artisan is. So such stories we heard in 2023, and I think that was the eureka or the realization point for me that we need to work on this particular problem and how can we go about it. And that's where we designed a 3-step model with Gulakari Foundation, wherein we are firstly identifying why these art forms are dying. What's the reason? Is it because of the practice? Is it because of the material that they are using? Is it because of the pricing or the locality, or it's just marketing? So after identifying that, we skill train these artisans in terms of tech as well as with the art form use cases. Like for example, Nirmal painting ka pehle, they just make like paintings with the dancing figures, Indian dancing figures. But now these days what they are making is probably such mementos or table organizers or pen stands. So basically bringing this Indian handicraft or Indian niche segment in usable products which you can use in daily lifestyle and not just as a art decor or an art decor piece which is only for a very premium category. So that's what we try to bridge, that making this Indian craft more relatable, affordable and usable in daily lifestyle. So uske liye the second step is of skill training, and third, which I feel is the most important, wherein these artisans actually earn livelihood, and then we complete the circle. So opening marketplace for them, wherein they can digitally as well sell and also connect to the B2B space. So this realization that this is the problem and this can be the solution, I think that was the eureka for me. आमच्या बिझनेससाठी ही तीच गोष्ट होते. सगळ्यांनी जे सांगितलं की सगळ्यात मोठा जो चॅलेंज आहे फूड इंडस्ट्रीमध्ये ती म्हणजे सगळ्या आउटलेटवरती एकसारखी टेस्ट मेंटेन ठेवणं, राईट. आणि जेव्हा आता 300 नियर अबाउट 320 आउटलेट आमचे ऑन वर्किंगमध्ये जे आहेत, प्रत्येक म्हणजे तुम्हाला पुण्यात जी टेस्ट आहे ती मुंबईमध्ये, तीच नागपूरमध्ये, तीच इंदोरमध्ये, तीच अहमदाबादमध्ये, तीच बेंगलोरमध्ये. तर हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. आणि त्याच्यावरती सेंट्रलाइज आम्ही जो किचन आहे, एका ठिकाणी एंटायरली बॅटर असेल, इडलीचे सांबरचे रेसिपीज असतील, चटणीचे रेसिपीज असतील, हे बऱ्याचशा गोष्टी R&D करून रिसर्च करून त्याच्यावरती सेंट्रलाइज वर्किंग केलं. त्याच्यामुळे आज बेंगलोरमध्ये ही सेम साईजची इडली आमची बनते आणि तीच मुंबईमध्येही सेम टेस्टचं सांबर बनतं. ते आमच्यासाठी खूप मोठे युरेका आहे बिझनेसमध्ये, की तेव्हा आम्हाला वाटलं की येस, आम्ही ही जी गोष्ट आहे सगळ्या ठिकाणी जे डिफरंट टाईप ऑफ टेस्ट व्हरायटी जी चेंजेस होते, तर ते नादब्रह्ममध्ये इथं मेंटेन आहे. आणि कस्टमर ही बऱ्याचदा ती गोष्ट आम्हाला सांगत असतात की सर मी तिथं इडली टेस्ट केली, सेम आहे. आणि ते सेंट्रलाइज मेंटेन ठेवलं, ती आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आम्हाला ह्याच्यामध्ये वाटते.